व्हेरी मच ज्या पद्धतीने तुम्ही ओमसाई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला भरभरून प्रतिसाद दिलाय. थँक्स अ लॉट टू ऑल द स्पॉन्सर्स. सगळ्या प्रायोजकांचे सुद्धा मनापासून आभार. आणि या संपूर्ण ग्राउंडची विकेटची निगा राखणारे दत्तात्रय साळवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांची मेहनत आपल्याला समोर दिसते. आपण बघू शकतो समोरची वाईड LED स्क्रीन लागले. त्या LED स्क्रीनवरती आपण ही मॅच लाईव्ह पाहू शकतो. त्याचबरोबर जे आमचे मान्यवर प्रायोजक आहेत त्यांचे उत्पादनांची जाहिराती सुद्धा आपण समोर बघू शकतो. डाव्या बाजूला जी VIP गॅलरी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे आशिष भालेकर. त्याचबरोबर वामालूक प्रधान टी भावना ज्वेलर्स यांचे मनापासून आभार. रॉयल मँगोजचे शाहिद मिरकर इथे आले त्यांचे मनापासून स्वागत. मला आवर्जून सांगायला आवडेल की गेली 3 वर्ष साई रत्न चॅलेंजर्स या टीमने ओमसाई स्पोर्ट्स वरती आपलं नाव कोरलं आणि दिमाखात 3 वर्ष हा संघ सातत्याने जिंकतोय. आणि हे सगळे ओमसाई स्पोर्ट्सची क्रिकेटर आहेत हे आता आमचे मित्र झालेत आणि बरेचदा आम्ही गप्पा मारतो. घुंगरू माझ्यासमोर आहे, ओमकार माझ्यासमोर आहे आणि आले की कायम भेटल्याशिवाय आणि जरी त्यांची मॅच नसली तरी ते ग्राउंडमध्ये येऊन एन्जॉय करतात, मॅच खूप मजा करतात. त्यांचे पेकर राजा इथे आहेत. आणि सलग 3 वर्ष एखादी ट्रॉफी जिंकणं हे तेवढं सोपं नाही. याचाच अर्थ टेनिस क्रिकेटमधली दादागिरी जी आहे ती साईरत्न चॅलेंजर्सची आपल्याला इथे दिसून येते. आणि सलग 3 वर्ष ओमसाई स्पोर्ट्सची रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी साईरत्न जिंकते म्हणून एक विशेष सन्मान या साईरत्न चॅलेंजर्सचा आम्हाला करायचा आहे. मी साईरत्न चॅलेंजर्सच्या सर्व टीमला या मंचावरती बोलवतो. प्लीज राजाभाऊ सगळ्यांना मंचावरती घेऊन या. ओमकार, घुंगरू सगळेजण या इकडे. हॅलो, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ऑल मीडिया NCC कातळी प्लीज सेंड युअर एक्स्ट्रा प्लेयर इन कॉमेंट्री बॉक्स. आणि मी विनंती करेन जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांना की साईरत्न चॅलेंजर्स साठी जोरदार टाळ्या होऊ देत. गेली 3 वर्ष हा संघ रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने जिंकतोय. थँक्स अ लॉट फॉर कमिंग टू रत्नागिरी अँड गिव्हिंग अस द प्लेजर ऑफ क्रिकेट. खूप खूप मजा येते या संघाबरोबर, खूप मजा येते. आणि मला आवर्जून सांगायचं वाटेल की साईरत्न चॅलेंजर्सची मॅच कधी आहे हे विचारणारे असंख्य क्रीडा रसिक आहेत की साईरत्नची मॅच कधी आहे, राजूच्या टीमची मॅच कधी आहे. आणि आम्हाला द्यायचंय तोच हा साईरत्न संघ आपण आता आपल्या मंचावर माझ्या समवेत बघतोय. दीपक पवार आणि पराग सावंत सर्व सहकारी इथे आहेत. प्रमोद चव्हाण आहेत, राजा पाटील आहेत. एक विशेष सन्मान आम्ही या पूर्ण टीमचा करतोय. आणि मला हे चित्र आठवतंय गेली 3 वर्षाचं की ज्यावेळेला फायनल होते आणि फायनल झाल्यानंतर संपूर्ण संघ याच मंचावरती येतो आणि दिमाखामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या हातामध्ये मिरवत मुंबईपर्यंत घेऊन जातो. आणि गेली 3 वर्ष आपण ही ट्रॉफी जिंकतोय. जरा जोरात टाळ्या देत साईरत्न चॅलेंजर्ससाठी. दिस इज व्हॉट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी इज. दिस इज व्हॉट ओमसाई स्पोर्ट्स. लुक ॲट द ग्लॅमर. प्रेक्षक बघा, तुडुंब प्रतिसाद बघा. आणि कुणालजी आपण पहिल्यांदा याच वर्षी इथं आलाय. प्रत्येक वर्षी आपण इथे याल याची मला खात्री आहे. या कोकणामधली एवढी मोठी स्पर्धा दुसरी कुठची होत नाही. 5 लाख रकमेची ही स्पर्धा आहे. ऑल मीडिया राखीव खेळाडू प्लीज, राखीव खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. तर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू लवकरात लवकर पोहोचवा, त्याशिवाय इथे सामन्यास सुरुवात करता येणार नाही. ही सातत्याने आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याच दरम्यान पुणे विभागातला अतिशय नावाजलेला समालोचक, एक बुलंद आवाज मनोज बेल्लेकर यांचं देखील आगमन होते. त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तरी या मनोज बेल्लेकर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या मॅचच्या दरम्यान आपण ऐकूयात सातत्याने 3 वर्ष समालोचन करणारे दीपक कांबळे यांना. यस, थँक्यू मनोज बेलेकर. वेलकम टू रत्नागिरी, वेलकम टू छत्रपती शिवाजी स्टेडियम. या दरम्यान आमचे काही मान्यवर प्रायोजक इथे आलेत. रॉयल मँगोजचे शाहिद मिरकर, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. आणि नगर परिषदेचे आमचे अभियंता आहेत मांडेकर साहेब, त्यांनाही मी विनंती करतो की प्लीज आपण समोर या, आपला इथे सन्मान करायचा आहे. NCC कातळी एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. NCC कातळी एक्स्ट्रा प्लेयर. पंचांना विनंती आहे प्लीज थांबायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आल्याशिवाय मॅच सुरू करू नका.
ऑल मीरा के जो कि एक्स्ट्रा प्लेयर से में हमारे साथ मौजूद है, कातड़ी टीम एक्स्ट्रा प्लेयर। रहीम, तो इस मैच दोनों टीमों के एक्स्ट्रा प्लेयर भी हमारे मौजूद है और इस समय के उल्लास यादव पहली गेंद का सामना करने के लिए तैयार है और इस बीच गेंदबाजी पर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से कातड़ी टीम की तरफ से नए ओवर की शुरुआत उल्लास के लिए। फ्लाइटेड गेंद अपील, लेकिन इस बार अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया है, लेकिन देखना गेंद बैट से लगी था अथवा नहीं। अंपायर के इशारे की प्रतीक्षा, लेग बाइस का इशारा, 1 रन के साथ खाता खोला, एक्स्ट्रा रन के साथ खाता खोल चुका है ऑल मेरा के टीम के इनिंग्स का स्कोर 1 रन। एक बार फिर से कातड़ी टीम की तरफ से एनसीसी कातड़ी और ऑल मेरा के बीच में ये मैच आरंभ हो चुका है। रुपेश रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन चूंकि बार गेंद विकेट कीपर की ओर रहीम की एक गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी रहीम की गेंद, जिसको समझ नहीं सके उपेश। स्कोर केवल मात्र 1 रन ऑल मेरा की टीम का। फिर से एक बार रहीम गेंदबाजी करते हुए एनसीसी कातड़ी टीम के गेंदबाज रहीम। इस बीच 5-6 कदमों का उनका रन अपन नए गेंद के साथ उन्होंने शुरुआत की है। उपेश तैयार हो रहे एक बार फिर सामना करने के लिए। स्कोर केवल मात्र 1 रन ऑल मेरा की टीम का। रहीम ये गेंद फ्लाइटेड गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल सीधी रहती हुई और उसी के साथ इस गेंद पर कोई रन नहीं मिला और देखना कि बल्लेबाज किसी तरह से मुड़े नहीं थे स्ट्रोक खेलने के लिए। चूंकि इस बार रहीम की एक बार फिर अगली गेंद होगी, काफी ज्यादा फ्लाइटेड गेंद थी, लेकिन गेंद को समझ नहीं सके। अगली गेंद रहीम, ये गेंद और बार घूमकर गेंद को खेलना चाहते थे, फिर से एक बार बीट में रन आउट की खतरा, लेकिन वहां पर बहुत ही अच्छी तरीके से गेंद को गैदर किया विकेट कीपर ने। कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ 1 रन जबकि स्कोर हो चुका ऑल मेरा की टीम का। पहले बैटिंग करते हुए जो कि अतिरिक्त रनों के साथ शुरुआत हो चुकी है ऑल मेरा के रनों की। रहीम बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, काफी ज्यादा फ्लाइटेड गेंद कर रहे हैं, लेकिन फ्लाइटेड गेंद के बाद टिप्पा खाने के बाद बल्लेबाजों को गुमराह करती जा रही है गेंद। और एक बार फिर रूपेश से सामना करेंगे रहीम, बाएं हाथ के गेंदबाज। और द विकेट से गेंद अपने स्टोक को जगह बनाई, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, इस बार गेंद को खेला उन्होंने दूसरे विकेट, काफी तेजी के साथ बढ़ रहे हैं और आसानी के साथ दूसरा रन पूरा किया। स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को घुमाकर खेला था उपेश ने और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन। ऑल मेरा की टीम के पारी का स्कोर है 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए रहीम, जो कि एनसीसी कातड़ी टीम की तरफ से गेंदबाज, नई ओवर की शुरुआत कर चुके हैं। अगली गेंद फिर से पटकते विकेट, शॉट ऑफ गेंद थे, आंसर पर गेंद को खेला, मिडल के रीजन पर गेंद जाना, हालांकि इसलिए मिडल पर वहां पर गेंद को फील्ड किया गया 1 रन और इस 1 रन के मदद से बढ़ता हुआ स्कोर 4 रन ऑल मेरा टीम के पारी का। और बिना किसी विकेट के नुकसान पर उल्लास यादव, उपेश इस समय बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर हो चुका है 4 रन। पहले इस तरीके से पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर 4 रन। ओवर टू अभिजीत। थँक्यू दीपक. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटमधल्या अनेक स्टार्स इथे आगमन झालेलं आहे आणि पुढच्या या 2-3 दिवसामध्ये सगळे टेनिस जगतातले सितारे जे आहेत, ज्यांच्या नावाने काही रेकॉर्ड्स आहेत, लोक आवर्जून त्यांना पाहण्यासाठी सर्वत्र जातात, ते या मैदानावरती खेळताना आपल्याला दिसतील. आताचा सुरू असलेला सामना आहे तो ऑल मिरा आणि एनसीसी कातड़ी. तो इस तरीके से अब पहले ओवर की समाप्ति हो चुकी है ऑल मेरा की टीम ने 4 रन बनाए केवल। और दूर वाले एंड से कातड़ी टीम की तरफ से जोहेल जो कि गेंदबाज, ऑल मेरा टीम का स्कोर 4 रन। सामना करेंगे फिर से एक बार उपेश। जोहेल मारुति मंदिर एंड की ओर से पारी का दूसरा ओवर आरंभ कर रहे हैं। बार उस गेंद को उठाकर खेल दिया है, मिड ऑन के दिशा में गेंद जा रही है, देखते 2 फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे, गेंद जब तक कि वहां पर फील्ड लेकर पा रहे हैं और इस तरह से वहां पर जब तक कि शानदार तरीके से गेंद को फील्ड किया गया 2 रन और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 रन ऑल मेरा टीम का। मिड विकेट पर गेंद को खेला, 2 फील्डर वहां पर तैनात थे, बहुत ही अच्छी तरीके से गेंद को फील्ड करने के बाद गेंद को वापस किया गया कातड़ी टीम के गेंद फील्डरों के द्वारा। स्कोर 6 रन इस समय ऑल मेरा की टीम का और बिना किसी विकेट के नुकसान पर उपेश सामना करेंगे। जोहेल एक बार फिर ओवर द विकेट से गेंद करते हुए बाएं हाथ के,
ये गेंद ड्राइव करना चाहते थे लेकिन बैक टू द बॉलर गेंद को खेल दिया है और इस तरीके से गेंद पर कोई रन नहीं मिला। रुका हुआ स्कोर 6 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर ऑलबिरा की टीम ने टॉस जीता और पहले बैटिंग करने का फैसला किया है और मारुति मंदिर इनकी तरफ से पारी का दूसरा ओवर जोहेल गेंदबाजी कर रहे हैं। रहीम ने पहला ओवर डाला, अच्छी गेंदबाजी उन्होंने की है। दूसरा ओवर इस समय प्रगति पर ये गेंद उपेश को और बार उपेश ने ऑन साइड पर गेंद को निकाल दिया लेकिन शॉर्ट मिड विकेट के स्थान पर गेंद को फील्ड किया गया और इसी 1 रन की वजह से बढ़ता हुआ स्कोर 7 रन स्कोर हो चुका ऑलमेरा की टीम का। पहले बैटिंग करते हुए टॉस जीतने के बाद जोहेल एक बार फिर धीरे धीरे अपनी बॉलिंग मार्ग की तरफ जाते हुए पलट कर गेंद करेंगे। ये दूसरा ओवर है ऑलमेरा की पारी के इनिंग्स का। जोहेल तो इस बीच बल्लेबाज तैयार हो रहे हैं। उल्लास दाएं हाथ के बैट्समैन, उल्लास को गेंद बहुत अच्छी गेंद थी, अपने स्ट्रोक को चेक किया और काफी आगे की ओर आए थे लेकिन बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को फील्ड किया अपने फॉलो थ्रू से। ऑलमेरा टीम का स्कोर अभी इस समय 7 रन पर रुका हुआ है बिना किसी विकेट के नुकसान पर। पारी का दूसरा ओवर इस समय जारी है और ऑलमेरा की टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। आज यहाँ पर काफी जबरदस्त टेनिस जगत के सितारे क्रिकेटर से इस मैदान पर हमें खेलते हुए देखने को मिलेंगे और इसी बीच अगली गेंद, ये गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर की ओर निकलती हुई, अंपायर का वाइड का इशारा, एक्स्ट्रा रन मिला। स्कोर इसी के साथ बढ़ता हुआ 8 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर ऑलमेरा की टीम के पारी का स्कोर। दूसरा ओवर पारी का जारी है। उल्लास अंपायर की तरफ पूछ रहे कितनी गेंदें शेष है लेकिन इसी बीच अगली गेंद करेंगे जोहेल। ओवर द विकेट से गेंद बाएं हाथ के गेंदबाज राउंड द विकेट से गेंदबाजी करते हुए ये गेंद और बात खेल को ठीक तरीके से नहीं खेल पा रहे थे, निचले हिस्से पर गेंद टकरा गई थी और विकेट कीपर ने आकर गेंद को फील्ड किया गया और इसी बीच रन की कोई गुंजाइश नहीं। वहां पर स्कोर रुका हुआ 8 रन। जोहेल पारी का दूसरा ओवर डाल रहे हैं और इस तरीके से पारी का ये दूसरा ओवर है और दूसरे ओवर की अगली गेंद लेकर एक बार फिर से उल्लास के लिए ऑलमेरा की टीम का स्कोर रुका हुआ 8 रन। जोहेल की गेंद, उसको उठाना चाहते थे, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को उन्होंने खेला है। जब तक की गेंद कारपेट के सारा फीड की जा रही है, एक ही रन मिला, स्कोर बढ़ता हुआ 9 रन और इसी के साथ पारी के दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। ऑलमेरा ने टॉस जीतकर यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए जबकि उन्होंने केवल मात्र 9 रन बनाए हैं। इसके बाद ऑलमेरा की टीम कितने और टोटल की तरफ बढ़ेंगे, कितने चौके छक्के लगाएंगे, ये सब कुछ बातचीत करने के लिए, कमेंट्री करने के लिए, बॉल बाय कमेंट्री करने के लिए हमारे साथ जुड़े हुए मनोज जी बेलेकर सर और इस बीच आपके सामने आंखों देखा हाल सुनाएंगे। यस, मनोज बेलेकर जी आज इथे आगमन त्यांचं झालं, आपल्यासोबत आजपासून ते जोडले जातील आणि काही क्षणातच त्यांच्याकडून आपण लाईव्ह टेलिकास्ट जे आहे किंवा लाईव्ह कॉमेंट्री इथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे। मनोज बेलेकरांकडनं कुणाल दाते इथे आहेत, दीपक कांबळे इथे आहेत आणि आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी राईट साईडला जे पॅव्हेलियन आहे जे आता पूर्ण भरलेलं आपल्याला दिसतंय। या पॅव्हेलियनचे जे स्पॉन्सर्स आहेत ते आहेत ओमकार डेव्हलपर्स, त्याचबरोबर DVP निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, पद्मावती ग्रुप, नवकार बिल्डकॉन। कॉमेंट्री बॉक्स कडून पुढचं षटक सुरू झालंय, पहिला चेंडू वाईड। नमस्कार जमल्या सर्व खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना, मी स्वतः मनोज बेलेकर, जुन्नर तालुका, पुणे क्रिकेट असोसिएशन, cricklive.in च्या वतीने, टेनिस cricket.in च्या वतीने प्रेमपूर्वक नमस्कार आहे। आणि हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे स्टँडवरती फेकला गेलाय आणि फलंदाज बाद। आल्या आल्या बेलेकर साहेबांनी विकेट काढलेली आहे। सर नशीब माझं चांगलं आहे की माझी विकेट कुठे पडली नाही। तुमची विकेट नाही पडायला येणार, तुम्ही पुणेकर आहात, MH12। आमच्याकडे MH12 MH14 सगळंच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमच्यासारख्या मित्रांचं प्रेम या संपूर्ण समालोचकांवरती असतं, या क्रिकेट खेळाडूंवरती असतं, म्हणून क्रिकेटच्या खेळाडूंवरती कुठल्या प्रकारचा दगाबाज होत नाही। क्रिकेट समालोचक किती दूरवरचा प्रवास करून आला हा कधी थकत नाही। ही सगळी कृपा या क्रिकेटवरती समालोचकांवरती असणार तुमचं जे प्रेम आहे या प्रेमापोटी, बाकी काहीच नाही। नक्कीच, आणि हे प्रेम जे मिळते ते आपल्याला फक्त क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लोकांकडे मिळते आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही या स्टेडियममध्ये जमलेल्या गर्दीवरनं बघू शकता। आजच आपण इथे आलाय, पहिल्यांदाच इथे आला आहात आणि
कुणाल दाते पण इथे आहेत, दीपक कांबळेंना तर दरवर्षी आम्ही ऐकतो. पण बेलेकर साहेब, तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की उत्तरोत्तर जसजसे दिवस पुढे सरकतील आणि 3 आणि 4 तारखेला फायनल आहे, तर शेवटचे 2 दिवस या स्टेडियमवरती पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते इथे. हा तर इतिहास आहे की उत्तरोत्तर या क्रिकेटच्या स्पर्धेची प्रगती होत आहे. उत्तरोत्तर ही क्रिकेटची स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली जाते आणि त्यामध्ये असणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स क्लबचं मात्र असणारा जे काही हे कष्ट आहेत, या कष्टाचं चीज होते हे तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहतोय पुढचा गोलंदाज. हो, हा चेंडू दरम्यान शॉर्ट पिच होता, चेंडू केलाय तो मात्र पुलचा फटका आहे. स्क्वेअर चेंडू असेल, झेल या दरम्यान What a झालाय catch. आणि फलंदाज बाद. अप्रतिम झेल. प्रकाश जोतामध्ये इट वॉज अ स्कायर. इतक्या उंच गेला चेंडू पकड नाही, तितकं सोपं नसतं. धावत पळत काही अंतर पार करत चेंडूवरती नजर स्थिर ठेवत तितक्याच उत्तम झेल टिपलेला आहे आणि कॅचेस विन मॅचेस. यालाच तर अगदी सर क्रिकेट म्हणतात की कधी कधी सोपे जेल सुटले जातात आणि कधी कधी अवघड जेल मात्र होत असतात. आपल्याला कधी मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या सहशक्य होतात आणि कधी कधी शक्य वाटतात. चला आता हा चेंडू अगदी सोपा होता, तो पुलचा फटका आपण पाहिला. थोडासा फलंदाजाने स्वतः तो जज करणं थोडंसं चुकलं गेलं त्याच्याकडून आणि पूर्णपणे हवेमध्ये चेंडू खेळलाय. झेल सुद्धा सुरेख झाला आणि फलंदाज या दरम्यान जो बाद झालाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरील धावसंख्या आपण पाहतोय. धावफलक आहेत 11 धावा आहेत, 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड प्रोग्रेस. तिसरा ओव्हर जारी आहे. नवीन फलंदाज आलाय आता. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खराब आहे. त्या दरम्यान एक अतिरिक्त सुद्धा मिळेल. वाईटच्या रूपाने 2 धावा आहेत आणि धावफलकाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 13 धावा, 13 रन. आणि क्रिकेटमध्ये 13 अंक हा थोडासा अशुभ मानला जातो. म्हणजे पहा, आपण सगळी मराठी माणसं आहोत, ज्या ठिकाणी श्रद्धा असते ठिकाणी अंधश्रद्धा ही मानलीच जाते. आणि टेनिस क्रिकेट म्हणूया किंवा आपण लेदर क्रिकेट म्हणूया, क्रिकेट 13 अंक काहीतरी करामत घडतो असतो. हे आपण बराच वेळा अनुभवले. ओ चेंडू मात्र खराब इथे आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला पॉइंटला आणि चेंडू पोहोचलाय. तो पुन्हा एकदा इष्टरक्षे जवळपास चेंडू पोहोचला गेला होता. त्या दरम्यान 1 धाव आली. धावफलक 1 ने वाढतोय आणि धावफलकाची धावसंख्या पुढे पोहोचेल. 14 धावा आहेत. 2 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहेत. आघाडीचा आलेला उल्हास आणि तिच्या जोडीला असणारा सुमित, ही जोडी आपण पाहतोय. 1 धाव आहे. धावफलक पुन्हा 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती प्रथमतः फलंदाजी करत असताना ऑलमिरा हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस त्यांनी जिंकलेला आहे. हो, हा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या कलात्मक फटकेबाजी. एक्स्ट्रा कबड्डी चेंडू असेल, चेंडू अडवलाय, फेकलाय. सूर्यप्रकाशचं क्षेत्ररक्षण आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल, पुढे पोहोचेल. तो आता 16 धावा आणि 16 अंक म्हटलं की आठवला जातो क्रिकेटचा देव, क्रिकेटचा परमेश्वर, क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर, ज्यांनी वय वर्ष 16 आणि 205 दिवसाचा असताना क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हो, बिघडी करण्याचा प्रयत्न, चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव आहे. षटक या दरम्यान जे संपलं जाईल ते आता 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू आहे तो एनसीसी कातळी विरुद्ध ऑलमिरा. ऑलमिरा संघाने फलंदाजी स्वीकारली आणि 4 षटकांनंतर आवश्यक ती धावसंख्या किंवा धावगती त्यांना अजून राखता आलेली नाहीये. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4 आणि सलग 4थ्या वर्षामध्ये अत्यंत दिमाखाने ओमसाई स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि जो उदंड प्रतिसाद रत्नागिरीकरांचा या स्पर्धेला मिळाला आहे तो आपल्या समोर आहे. यावर्षी tenniscricket.in वरून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकतो 198 देशांमध्ये. त्याचबरोबर YouTube वरती सुद्धा आपण ही बघू शकतो आणि त्याच्याकरता tenniscricket.in मनापासून धन्यवाद. अनेक प्रायोजकांचा हातभार या स्पर्धेला लाभलेला आहे. आपण वेळोवेळी त्यांचा उल्लेख करतो, त्यांना धन्यवाद देतो. सर्व प्रशासनाचे धन्यवाद देतो. पोलीस खातं असेल, रत्नागिरी नगर परिषद असेल, या सर्वांचे, जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल, की यांच्या सर्वांच्या या टीमवर्कमुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतोय. आज केवळ ही दुसरी संध्याकाळ आहे, दुसरं सत्राने आपण ही गर्दी बघतोय. अँड गॉन आणि ब्लिंक ऑफ स्टिक्स
जोएल आलाय गोलंदाजी मार्कावरती आणि जोएलने त्याच्याच पुढच्याच चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. तो आघाडीचा चौथ्या क्रमांकावरती जो फलंदाज आला होता सुमित, त्याला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. आता नवीन फलंदाज येईल हा 5व्या क्रमांकावरती, तो बबन. हा नवीन फलंदाज असेल आता बबन. मैदानाच्या आत 16 धावा आपण ज्या पाहतोय. ही लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला जे पाहायला मिळतोय दीपक सर, याचं कारण असं आहे की भारतातला पहिला माणूस आहे संतोष नाणेकर, जो प्रॉपर आमचा एक अभिमान असेल, जो प्रॉपर पुण्याचा आहे, बारामतीचा आहे. आणि बारामती कुठं प्रसिद्ध नाही जगाच्या कानाकोपऱ्यात ते विचारून पहा. हा संतोष नाणेकर याने एक वेबसाईट सुरू केली आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की तळागाळातील असणारे जे काही खेळाडू आहेत आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले गेलेत. नाहीतर आमच्या टेनिस क्रिकेट विश्वातला असणारे खेळाडूंना काय कळलं असतं दुबई आणि काय कळलं असतं आनंद प्रीमियर लीग. नक्कीच नक्कीच मनोज, एकदम तुम्ही परफेक्ट सांगितलं. आणि बारामती बद्दल आपण नंतर सविस्तर बोलू. हो, हा चेंडू पुण्याचा शरीर वेधक. धापलक अजूनही स्थिर आहे 16. मला 16 अंकाबद्दल बरीचशी चर्चा करायची. कदाचित तो 16 अंक पुढे जाणार नाही माझ्या माहितीप्रमाणे. 16वं वरीच पण धोक्याचं सर. 16 वरीच धोक्याचं पण आहे, पण वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्याने एकत्रित करत रक्ताचा अभिषेक करून, शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. 16व्याच वर्षी. अजून एक वैशिष्ट्य आहे सर की ज्या समाजाने संन्यासीची बनव म्हणून ज्या मुलांना वालीमध्ये टाकलं होतं त्या समाजाच्या उद्धारासाठी, त्या समाजाला शिकवण मिळावी म्हणून वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला होता. नक्कीच 16 धावा अजूनही धावपलकावरती आपण ज्या पाहतो. आकडा काय पुढे सरकत नाही. आणि 16वं वर्ष संपलं, 2016 संपलं, 2017 मध्ये आहोत आणि धावसंख्या मात्र 16 वर थांबलेली आहे. पाहूया आता ती 17 वरती येते की 18 वरती जाऊन थांबते. हो, पुन्हा एकदा डाट अचूक टप्प्याचा मार आहे. जोएलचं मात्र जेवढं कौतुक करेल ते आता कमी ठरणार आहे. वारंवार आपण पाहतोय, कारण आता 4थं षटक चालू आहे. 4थं षटक चालू असताना आपण पाहतोय धावफलक अगदी थांबला गेलाय आणि हा धावफलक वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून वारंवार केला जातोय बबनकडून. परंतु बबनच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि बॅटचा बॉल संपर्क न होता बॉल अक्षरशः बॅटला बाय बाय करत निघून जातोय यष्टिरक्षक हातात. हो, हा चेंडू आता अगदी हळूवारपणे जो टॅप केलाय. धापलक अगदी 1ने पुढे जाईल आणि धापलकावरती धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 17 धावा. आमच्या समोर त्या ठिकाणी अगदी स्कोरर म्हणून जे कामकाज करतायत सोनम चव्हाण. आता एक महिला या ठिकाणी स्कोरर आहे म्हणून सांगावं वाटतं की वय वर्ष 17 असताना एका महिलेने आपल्या खांद्यावरती राज्यकारभार स्वीकारला होता आणि सांभाळला होता. त्या महिलेचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर. वय वर्ष 17 असताना धापलकावरती 17 धावा आपण पाहतोय. ओ, हा चेंडू आपण पाहिला, पुन्हा एकदा खेळला गेला. तो मात्र डीप लॉंग दिशेने असेल. एक धाव तरी येईल. दुसरीचा प्रयत्न पाहूया. नकार दिला जातोय. शतरक्षक वाऱ्याच्या वेगाने आलाय. एकच धाव मिळेल. षटक आपण पाहतोय आता 4थं सुद्धा संपले गेले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या ती 18 धावा. एकूण 3 फलंदाज बाद. 3 बाद 18 धावा आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. आणि पुन्हा एकदा काही स्पॉन्सर्स आम्हाला इथे उल्लेख करायचा आहे. त्याच्यामध्ये हिट अँड विनचे 2 बोर्ड या बाउंड्री रोपच्या बाजूला लागलेले दिसत आहेत आणि ते प्रायोजित केले आहेत नंदाई ॲग्रो शॉपी यांनी. आपण त्या बॅनरवरती बघू शकता स्नॅपर नावाचं जे कीटकनाशक आहे आणि 22 टीन नावाचं एक औषध आहे. ही खासियत आहे कारण रत्नागिरी आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक आंबा व्यापारी, शेतकरी आणि मुद्दाम ते ही सर्व मंडळी आवर्जून या नाईट क्रिकेट टुर्नामेंटला येतात. तुडतुडा नावाचा एक रोग आंब्यावरती होतो आणि त्या तुडतुड्यावरचं जालिम प्रभावी कीटकनाशक आहे ते आहे क्रिस्टल क्रॉप केअरचं स्नॅपर आणि जे आपल्याला उपलब्ध होतं नंदाई ॲग्रो शॉपी रत्नागिरीमध्ये. त्याचबरोबर आंब्याचं माधुर्य, आंब्याचा गोडवा जसा तुम्हाला माहिती आहे तसं आंब्याला एक झळाळी येण्यासाठी आणि त्याच्यावरची जी काळी भुरी असते ती येऊ नये म्हणून 22 टीन नावाचं एक औषध मिळतं. तेही क्रिस्टल क्रॉप केअर कंपनीचं आहे आणि हे आपल्याला नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये उपलब्ध आहे. अनेक प्रायोजक यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत केली. कॉमेंट्री बॉक्सकडनं पुढचा चेंडू आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला गेलाय आणि सुरेख प्रकारचा मारा जो गोलंदाज आलाय विकी गोलतकर गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. आणि हा चेंडू आपण पाहतोय 22च्या रोपण एक धाव जे मिळेल धापलक पुढे जाईल पोहोचेल. ते आता 19 धावा. आणि पहा आता सगळ्यांना लक्ष लागले गेले ते 19 फेब्रुवारीच शिवजयंतीच. 19 धावा धावपलकावरती आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत. विकी तयार.
हो हा चेंडू अतिशय सुरेख. पंचाकडे हलकंसं अपील आहे, परंतु अपील पूर्णपणे जे फेटाळून लावले. अपील फक्त तुम्ही 2च ठिकाणी करू शकता. लेग बायच्या रूपाने 1 धाव, एक कोर्टामध्ये आणि एक ते मात्र क्रिकेटच्या मैदानाच्या आत. या गोलंदाज विकी गोलंदाजकडे आपण जर पाहिलं तर आठवण झाली का गोलंदाजाची, जो महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, गुजरातचा आहे, नाझीम गुल्ली. त्याचा आणि याचा स्टान्स अगदी सेम आहे की नाझीम गुल्ली सुद्धा येताना अगदी चेंडू हवेमध्ये रोल करतो आणि मग मात्र गोलंदाजी करतो. हा विकी गोलंदाज सुद्धा त्याच प्रकारचा गोलंदाज आहे. चेंडू येत असताना फलंदाजाला संभ्रमण टाकण्याचं कामकाज या स्टान्समुळे होत असतं आणि 2 वेळा संभ्रमण टाकले, एकदा 22 एक बेल लेग बाईच्या रूपाने धाव. हो हा चेंडू फुल टॉस आणि कॉटन बॉल करण्याचा प्रयत्न होता. सोप्पा जेल सुटला गेलाय असं आपण म्हणूया. जीवदान उल्हास जाधव जो आघाडीसाठी उतरलेला आहे, 3 फलंदाज त्याच्यानंतर बाद झालेत, परंतु उल्हास जाधवची कामगिरी आपण जरी आघाडीसाठी आला असेल, 5वं षटक जरी चालू असेल, संधी फारशी आलेली नाहीये. 3 धावा फक्त त्याच्या आहेत. 8 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 7 चेंडू खेळलेला आहे आणि फक्त 3 धावा आहेत. 4 चेंडू उल्हासचे मात्र डॉट आहेत. हो आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या अडवलाय, घेतला, फेकलाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज बाद, बबन सुद्धा बाद. एका पाठोपाठ दरम्यान धक्के बसले जात आहेत. डाव सावरला जात नाहीये, गडगडला जातोय. नाणेफेक जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा घेतलेला जो निर्णय हा थोडासा अंगलट येतो की काय असा प्रयत्न तर त्यांचा तो नसणार आहे, परंतु आपण पाहतो की टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय यासाठी घेतला असेल की कदाचित गोलंदाजी अतिशय तगडी असू शकते. थोडंसं याच पद्धतीचं त्यांची विचारधारा की एक टार्गेट सेट करून त्या पद्धतीने गोलंदाजी करायची, पण जसं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने धावा जेवढ्या म्हणाव्यात तेवढ्या होत जात नाहीत. त्यामुळे जो निर्णय त्यांनी घेतला ऑलमिरा संघाने तो आता तरी योग्य आहे असं आत्ताच्या क्षणाला वाटत नाहीये. पाहूया आता जसा हा सामना पुढे जाईल तसं त्याचा ट्रेलर हा वाढत जाणार आहे. कारण अनिश्चितता ज्याप्रमाणे अथंग सागरासारखी जी भरली गेली ते हे क्रिकेट. पुन्हा एकदा शरीरभेदक मारा आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं माघारी पाठवलं गेलं होतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10X कंपनीचे क्रिकेट बॉल आपण वापरतो आणि रत्नागिरीमधले युवा स्पोर्ट्सचे प्रवीण पवार यांनी हे बॉल स्पॉन्सर केले आहेत. डाव्या बाजूला जी VIP गॅलरी आहे ती स्पॉन्सर केली आशिष भालेकर यांनी. यावेळेस अगदी चेंडू बॅटची कडे घेतोय, शॉर्ट हर्मेला चेंडू असेल, चेंडू सुंदर त्या अगदी कव्हर केलाय. त्या दरम्यान अगदी 1 धाव मिळेल आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. त्या दरम्यान आपण पाहतोय षटक सुद्धा संपले गेले 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 5 ओव्हर कंप्लीट. 5 षटकांचा सामना संपलेला आणि केवळ 23 धावा झाल्यात त्या ऑल मिरा संघाच्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 पर्व 4 सलग 4थं वर्ष अत्यंत दिमागदार आयोजन या स्पर्धेचं ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून होताना दिसते. आणि मगाशी पण मी उल्लेख केला की केवळ क्रिकेटची स्पर्धा आयोजित करून ओमसाई स्पोर्ट्स थांबत नाही, सामाजिक भान सुद्धा ओमसाई स्पोर्ट्सला आहे. मध्यंतरी जो मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला त्याला मोलाची मदत ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून रोख रूपामध्ये झालेली आहे. याशिवाय अनेक विविध उपक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये ओमसाई स्पोर्ट्स हा हिरहिरीने भाग घेतो. या ओमसाई स्पोर्ट्समध्ये 100च्या वर सदस्य आहेत आणि ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करतात. फक्त ही स्पर्धा आली की आपला उद्योगधंदा बाजूला ठेवून हे सर्व सदस्य संपूर्ण महिनाभर या ग्राउंडवरती मेहनत घेतात. मग स्पॉन्सर्स आहेत, देणगीदार आहेत, टीम आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि प्रत्येक सदस्य आपल्याला दिली जबाबदारी चोख पार पाडतो. म्हणूनच हे उत्तम चित्र समोर पाहायला मिळते. आता शेवटचं षटक तर सुरू झाले. या शेवटच्या षटकात तरी एखादा तरी चौकार येतो की नाही पाहू, कारण या डावाची सुरुवात आपण पाहतोय. अगदी डावाची सुरुवात झाल्यापासून तर आतापर्यंत 6वं षटक सुरू झाले, एकही चौकार नाहीये आणि एकही षटकार नाहीये. आणि उत्कृष्ट गोलंदाजी यालाच म्हणतात. यावेळेस अगदी क्लीन बॉल इज गॉन. उल्हास आघाडीसाठी आला आणि उल्हास बाद झालाय. तो वैयक्तिक फक्त 3 धावसंख्येवरती एकूण 8 चेंडू खेळलाय. उल्हास जाधवकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाहीत.
नक्कीच मनोजजी, जी ऑल इंडिया टीम आहे रत्नागिरीची ही अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटू त्याच्यामध्ये आहेत. नावाजलेला संघ आहे आणि खूप मोठ्या अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडनं असतात. अनेक चांगल्या चांगल्या टुर्नामेंट त्यांनी जिंकलेल्या आहेत. चांगले खेळाडू त्याच्यामधून खेळतात. अतिशय प्रसिद्ध असणारा हा संघ आहे. सर मला या गोष्टींचे प्रमाण असं सांगावंसं वाटेल की नाव कमवायला किंवा नाव घालवायला वेळ लागत नाही, पण तुमचं नाव टिकवायला खूप वेळ लागतो. नक्कीच अत्यंत उत्तम उदाहरण तुम्ही दिलं किंवा अत्यंत चांगल्या शब्दात तुम्ही हे सांगितलं. पण ऑल इंडिया संघाची या संघाकडनं खूप चांगले खेळाडू खेळतात आणि जे ही लोकल टीम आहे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि आपण पाहतोय चेंडू अडवलाय. चेंडूची फिकी सुरेख ऑन दी स्टंप थ्रो आहे आणि फलंदाज बाद. राजेश सावंत बाद झालाय. ज्यावेळेला चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चौकार निघत नाही, त्यावेळेला धावू नये याच्याशिवाय दुसरा कुठचा पर्याय नव्हता. आणि शेवटचं षटक सुरू असताना ही रिस्क घेणं याच्याशिवाय कोणता पर्याय सुद्धा त्यांच्या समोर नव्हता. म्हणजे आता आपण पाहतोय की धाब्यांसाठी खूप मोठी धावाधाव चालू आहे आता. नक्कीच म्हणजे आपल्या या सर्वसामान्य नागरिकांची आपण चर्चा जर केली सर, म्हणजे यांनाही आता खूप मोठी धावाधाव करावी लागते जगाबं कसं याबद्दल. तसं आता या ऑल इंडिया संघाचं आपण जर पाहिलं तर यांना आता धावा जमवायच्या कशात हे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर निर्माण झाले. कारण कमसे कम आपण पाहतोय 36 चेंडूंचा आपण सामना पाहतोय. या 36 चेंडूमध्ये कमसे कम 40-45 धावा या धावफलकावरती जोडणं गरजेचं आहे. परंतु आता शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर फक्त 25 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला आहेत. आणि 25 अंक म्हटलं की आठवले गेले कपिल देव, रामलाल निखल्स की ज्यांनी 25 जून 1973ला 25 जून 1983 साली भारताला पहिलं वर्ल्ड कप जो जिंकून दिला होता. म्हणत असता यार हो यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला असेल. एक धाव तरी येईल. दुसरीचा प्रयत्न होतो की पाहूया क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने चेंडूवरती आलाय. चेंडू फेकतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा घेतलेल्या 2 धावा. सुरेख प्रकारची कामगिरी. शेवटच्या क्षणाला घेतलेल्या 2 धावा आहेत आणि डबल एक 2 ने जाईल, पुढे पोहोचेल. तो आता 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. हो हा चेंडू आपण पाहतोय अगदी दिलस्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी आहे आणि या दरम्यान हातातून चेंडू जो पूर्णपणे जो सटकला गेला. एक धावील धाबलेक एकीने वाढला जाईल आणि धाबाला धावसंख्या पुढे पोहोचेल. आता 28 धावा, 28. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं सगळ्यात गरजेचं असेल, सगळ्यात महत्वाचा. कारण शेवटचा चेंडू असेल हा कदाचित. आणि या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर खेळला तर ऑल इंडिया संघाचा आत्मविश्वास वाढेल. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पोटला शॉर्ट फायनलच्या दिशेने. एक धावा असेल. धाबलेक एकीने वाढेल आणि पोहोचेल. ती आता 29 धावा आहेत आणि बनवायचे 30 धावा. आज तारीख सुद्धा 30 आहे आणि माझी पहिली रात्र आहे, पहिला दिवस नाही. नक्कीच नक्कीच ही पहिली रात्र आहे आपली आणि आपलं मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे. आणि आकड्यांचा खेळ फार वेगळ्या पद्धतीने अत्यंत समर्पक शब्दात समर्पक उदाहरणं देत आपण इथे मांडता. बेलेकर साहेब खूप खूप स्वागत आपलं या रत्नागिरीमध्ये. समोर सामना सुरू आहे तो ऑल इंडिया विरुद्ध NCC कातडी. ऑल इंडिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 धावा केल्या. केवळ 30 धावांचं माफक आव्हान NCC संघासमोर आहे आणि ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी त्यांच्याकडून झाली त्याच्यावरून 30 धावा ह्या त्यांच्यासाठी सहज सोप्या अशा वाटत आहेत. पण ऑल इंडिया संघाकडे सुद्धा अतिशय चांगले गोलंदाज आहेत. त्यांचंही क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे. त्यामुळे पूर्ण जबाबदारी आता ऑल इंडिया संघाकडे आहे की या 29 धावांच्या आत NCC संघाला कशा पद्धतीने ते रोखू शकतात. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती मनापासून स्वागत. काही स्पॉन्सर्सकडे आपण वळूया, त्यांचा इथे उल्लेख करूया जे अत्यंत आकर्षक चषक समोर मांडलेत. ते स्पॉन्सर केलेत गजेंद्र पाथरे, श्री समर्थ रोड लाईन्सचे संचालक यांनी. माझ्या उजव्या बाजूला आपण बघतोय TVS कंपनीची अपाचे. ही अत्यंत सुरेख ही बाईक आहे. ही याच्यावरती मॅन ऑफ द सिरीज त्याला ही बाईक मिळणार आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला साईरत्न संघाचा ओमकार देसाई बसलेला आहे. मला आठवतंय की 1 किंवा 2 वर्ष ओमकार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. त्या वेळची मोटरसायकल
ओमकारने त्याच्यावरचं नाव कोरलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा ओमकारची नजर कदाचित त्या टी व्ही एसच्या अपाचे बाईकवरती असेल. ही टी व्ही एस कंपनीची जी अपाचे बाईक आहे ही आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. ज्याचे डीलर आहेत RK TVS अर्थात दीपक पटेल आणि याचे स्पॉन्सर आहेत समीर पटवर्धन, इस्माईल शेठ मुकादम, प्रसन्न पेठे, निलेश पटवर्धन, गौरव पटवर्धन, विभव पटवर्धन यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही आयोजित करू शकतो त्यात रत्नागिरीचे आमदार उदयजी सामंत आणि त्यांचे बंधू रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे किरण सामंत. या स्पर्धेला रत्नागिरी नगरपालिकेचा संपूर्ण सहकार्य प्रतिवर्षी असतं, तसं याही वर्षी आम्हाला केलं. नगराध्यक्ष राहुल पंडित, त्याचबरोबर बंड्या शेठ साळवी, निमेश नायर, किशोर मोरे, बिपिन बंदरकर, स्मितलताई पावसकर, बाबा नागवेकर, बंटी कीर आणि सर्व नगरसेवकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण ही संपूर्ण टुर्नामेंट लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय tenniscricket.in वरती आणि यूट्यूबवरती. उजव्या बाजूला जे पॅव्हलियन खचाखच भरलंय त्याचे आम्हाला स्पॉन्सर केलंय ओमकार डेव्हलपर्स, पद्मावती ग्रुप, नवकार बिल्डकॉन, DVP गुहागर आणि निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांनी. आमचे लिडिंग बँकर्स ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली त्यामध्ये राजापूर अर्बन बँक, अल्ताफ संगमेश्वरी आणि हनीफ काझी यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. बँक ऑफ इंडिया, PMC बँक यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. या दरम्यान अनेक मान्यवर इथे येत आहेत आणि मुन्ना देसाई हातखंबाचे सुपुत्र यांचं इथं आगमन झालंय. वेलकम टू छत्रपती शिवाजी स्टेडियम. रिजवान सेठ बावणी आमचे मान्यवर प्रायोजक इथे आले, त्यांचंही मनापासून स्वागत या मंचावरती. NCC कादरीची सलामीची जोडी मैदानात जाताना आपण बघतोय आणि याच्या नंतरचा जो सामना असेल तो पण तितकाच अप्रतिम असणार आहे आणि मला खात्री आहे सर्व क्रीडा रसिक आतुरतेने साईरत्न चॅलेंजर्सच्या जलव्याची वाट बघतायत. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती. गेली 3 वर्ष साईरत्न चॅलेंजर्स विजयी ठरलाय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. डाव्या बाजूला जी VIP गॅलरी आहे ती स्पॉन्सर केली आहे वामा लुक, त्याचबरोबर आशिष भालेकर उद्योजक यांनी. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केल्यात अनिकेत हर्षे, महालक्ष्मी मँगोज नेवरे यांच्या माध्यमातून. प्रत्येक टीमला इथे प्रधानटीकडनं एक गिफ्ट हॅम्पर दिलं जातं, त्याचबरोबर RK फर्निचरकडनं एक आकर्षक पिलो प्रेझेंट दिला जातो. आणि आपण पाहतोय दुसऱ्या डावाला जी सुरुवात होते, पहिल्या चिन्हवरती एक सिंगल घेतली गेली. आघाडीची जोडी NCCA या संघाकडून जे आहे रहीम आणि आकाश ही जोडी आहे. तर पहिलं षटक बुन बुन से बनताय सागर. सागर गोलंदाजी मार्कावरती आहे आणि फक्त 30 धावा बनवायच्या आहेत. आपण या बेसवर अगदी फक्त म्हणतोय की मैदान आपण पहा की इंटरनॅशनलच्या मैदानाला सुद्धा लाजवेल असं हे टेनिस क्रिकेट विश्वातलं असणार हे मैदान. आणि या मैदानावरती 6 षटकामध्ये 30 धावा बनवणं हे तितकंसं अवघड नसणार आहे. परंतु गोलंदाजी मार्गावरती जो सागर आलाय त्या सागरच्या गोलंदाजीकडे पाहत असं म्हणता येईल की सागर की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही जर प्रयत्न केले तर ह्या 30 धावा सुद्धा रोखल्या जातील, तो प्रयत्न करावा लागेल. हो, हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा हळूवारपणे जो टॅप केलाय, शरीरापासून चेंडू थोडासा वेगळा केलाय आणि एक धाव घेतली जाईल. दोन्ही फलंदाज रहीम आणि आकाश एक धावसंख्येने आपलं खातं खोलतायत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती पोचली जाईल आता 2 धावा धापालकावरती आहेत. बंदरीच्या काळामध्ये एक डाव ज्यावेळेस संपला त्यावेळेस अगदी खास मुंबई भटवडी घाटकोपरवरून आमचे उल्हास मामा कामते UK चॅम्पियन ट्रॉफी जे भरवत असतात ते लाईव्ह अगदी मॅचेस पाहतात. म्हणजे पहा 198 देशात क्रिकेटचे सामने पाहतच आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला जो वाढला जातोय. हो, या दरम्यान आपण पाहतोय पहिल्या षटकात बसलेला एक जबरदस्त धक्का आणि फलंदाज रहीम पहिल्याच षटकात बाद. 1 बाद 2. ही चांगली सुरुवात जी म्हणता येईल ऑलमेरिया संघाची आणि खराब सुरुवात ती NCCA कतली संघाची. रहीमच्या रूपानं फलंदाज बाद झाले तर नवीन फलंदाज रहीमच्या जागेवरती जो पोहोचेल तो आता अमित असेल नवीन फलंदाज. आणि आपण पाहतोय
सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोण पार पाडत असेल ना, म्हणजे पहा तुम्ही कुठल्याही अगदी हॉटेलमध्ये जा, कुठल्याही एखाद्या पर्यटन स्थळामध्ये तुम्ही जा, तिथं गेल्यानंतर तुमचं रिसेप्शन जर व्यवस्थित जर झालं तर तुमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो. तसं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत जे केलं जाते त्यांच्या नावातच अगदी सरनेमध्येच खूप मोठी ताकद आहे. गोडबोले सर नाही का, शेक्सपियर म्हणतात नावात काय, नावात खूप मोठी ताकद असते. शेक्सपियर म्हणतात नावात काय, पण त्यांच्यात खाली त्यांचंच नाव असतं शेक्सपियर. तसं तुमच्या नावातच खूप मोठी ताकद आहे. आणि अजून एक शब्द खूप महत्वाचा आहे, अभिजित. म्हणजे तुम्हाला कुठेही हार सहन होत नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुमची जे चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ती अतिशय हृदयापर्यंत पोहोचली जाते. हे तुमची मात्र खासियत म्हणावं लागेल अभिजित गोडबोले सरांची. थँक्यू व्हेरी मच. आणि ही सगळी क्रेडिट जातं ते दीपक पवार आणि आमच्या सगळ्या सहकार्यांना की ही संधी इथे मला दिली जाते. पहा त्यांच्या नावात सुद्धा दीपक आहे. दीपक कामच तेच करत असतो की सगळ्यांना प्रकाश देण्याचं काम. नक्कीच. हो, हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट टर्मेला असेल, चेंडू अडवलाय परंतु चेंडू फेकायला खूप सारा उशीर आहे. चेंडूवरती झटपडणं गरजेचं होतं, चेंडू जोरदार फेकणं गरजेचं होतं, परंतु चेंडूला थोडासा उशीर होतोय. किसी शायर ने कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है. किसी शायर ने कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है, लेकिन ये तो मेरा कहना है कुणाल जी कि इंतजार इतना भी मत करो कि फल ही सड़ जाए. क्या बात है. या दरम्यान रिजवान शेठ बावाणी इथं आलेत, त्यांचा छोटासा सत्कार दीपकच्या हस्ते आम्ही करतोय. प्लीज समोर या रिजवान शेठ. एक बाद 3 धावा आहेत. नवीन फलंदाज आलाय तो अमित, नॉन ट्रॅकच्या बाजूला पोहोचलाय. आता आकाश असेल स्ट्राईकला. हो, नो बॉलचा इशारा आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि या सामन्यातला हा पहिला चौकार खेळलाय, तोही नो बॉल आहे. सुरेख प्रकारचा फटका. पहिल्या इनिंग मध्ये एकही चौकार नव्हता आणि आता एक चौकार आणि तो पण नो बॉलला. पहा म्हणजे 30 रोखायचे सर आणि 30 रोखण्यामध्ये इथं नो बॉल वरती चौकार आलाय. म्हणजे अजून एक मराठी म्हण मला सांगावं लागेल की अगोदरच कर्जबाजारी आणि त्याची दुसरं घेऊन खाणारा शेजारी, अशी परिस्थिती आता या संघाची निर्माण झालेली आहे. एकूण धावफलक वाढेल तो आता 5 ने पोहोचेल तो 8 या धावसंख्येवरती. 1 बाद 8. अजून 22 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज सागर फ्रीट आणि या दरम्यान चेंडू सुंदरचा खेळला डीप लॉंग ऑफच्या दिशेने. छत्रपतींची तळपलेली तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 रन. बॉलर्स बॅक हिट. आणि तुम्ही छत्रपतींचं नाव घेतलं आणि बरोबर ज्या दिशेने बॉल गेला तिथे समोरच मारुती मंदिरच्या चौकामध्ये छत्रपतींचा पुतळा सुद्धा आहे. आणि मी जिथून आलोय सर त्याच तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय, हे तितकंच खरं आहे. शिवनेरी. आणि हे सगळं श्रेय या तुमच्या ओम साईला जात आहे. दीपक पवार आणि आमचे फैजल मुल्ला सर जे आहेत, मला समालोचनाची संधी या संपूर्ण रत्नागिरीकरांसाठी दिली, त्यामुळे मी त्यांचा शतशः ऋणी असेल. षटकार बॉल द्या. षटकार मारत धावफलक वाढलाय 14 धावा धावा फलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. यानंतरचा जो सामना होणार आहे तो आहे साईरत्न चॅलेंजर्स विरुद्ध बहिरी जुगाई टेंबे. आणि या स्टार्सना बघण्यासाठी जी प्रचंड गर्दी झाली त्यामुळे मी विनंती करतो दोन्ही संघांना आपले जे फायनल प्लेइंग 11 आहेत अंतिम 11 खेळाडूंची नावं कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायची आहेत, कारण काही वेळातच समोरचा सामना संपणार आहे. त्याच्यामुळे प्लीज साईरत्न चॅलेंजर्स आणि बहिरी जुगाई टेंबे अंतिम 11 खेळाडूंची नावं कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायची आहेत. आमची टेक्निकल टीम तिथे आहे. सईद मुकादम, दीपक पवार, दिवाकर मयेकर, परेश सावंत यांच्याकडे जाऊन आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. अमित भालेराव कुठे असतील तर प्लीज मंचावरती या. बुमरो तुम्हाला इथे बोलवतोय. अमित भालेराव प्लीज आपण मंचावरती या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक सर्वांचं मनापासून स्वागत. आणि काही महिला मंडळी इथे दिसत आहेत, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की इथे डेली लकी ड्रॉ असणार आहे. आणि वामा लुक जे कवितकेंचं अत्यंत प्रसिद्ध दुकान आहे रत्नागिरीतलं, त्यांनी काही गिफ्ट दिलेले आहेत, काही साड्या आहेत छान, त्याचा लकी ड्रॉ रोज इथे काढणार आहोत. त्यामुळे महिलांची संख्या रोज इथे वाढू दे. अँड दिस इज 4 4 धावा. आणि पहा ना सर चेंडू आलाय कुठे अजूनही ते तुम्ही जर पाहिला असेल तर पहिला क्रमांक जो आहे ना त्यावरती चेंडू लागला गेलाय आणि समोर जिथे चेंडू थांबलाय ती जागा आहे छत्रपती शिवरायांच्या शिवप्रतिमेची. येस. या चौकाने धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 18 धावा. म्हणजे सामना आता पूर्णपणे एक हाती होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अतिशय आक्रमकता धारण जे केली तो फलंदाज आहे आकाश.
आकाश एक आक्रमकता आकाश चिंदरिया हा जो फलंदाज आहे खूप मोठं आक्रमण त्याने जे केलंय. गोलंदाजीला आता गोलंदाजी मार्कावरती राजेश सावंत. हा राजेश सावंत फलंदाजी करत असताना धावाची शिकार होत त्याला अगदी झटपट बाद व्हावं लागलं. तर राजेशने फक्त 3 धावा आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. परंतु आता यावेळेस गोलंदाजी करत असताना त्याला इथून पुढे धावफलक हा वाचवावा लागणार आहे. 18 तर बनवलेले आहेत. 30 धावसंख्येचा पाठलाग आहे. अजून 12 धावा फक्त बनवायच्या बाकी राहिल्यात. स्ट्राईकला आहे तो अमित भारती आणि हा चेंडू मात्र खूप मोठा गॅप मध्ये चेंडू खेळलाय. आउटफील्ड तेज चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. धाबरक पुढे पोहोचेल आता 22 धावा. तर यानंतरचा जो काही सामना आहे गेली 3 वर्ष मात्र जो संघ या रत्नागिरीकरांचं मन जिंकतोय. या रत्नागिरी प्रेक्षकांच्या मनावरती ज्यांनी अगदी मनावरती राज्य केलेलं आहे असा संघ. हो हा चेंडू डॉट साईरत्न चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात संघ जो असणार आहे तो श्री भैरी जुगाई टेंबे. हा चेंडू अतिशय सुरेख. खूप शांतता जशी अगदी नोबलवरती चौकार प्रीटवरती षटकार पुढच्या अगदी शेवटच्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार हे मोठे मोठे फटके जे पाहिलेत ना आणि त्यानंतर अगदी पडले गेलेले अक्षरशः 3 डॉट बॉल. त्यामुळे पहिल्या चौकाराचं महत्त्व जे कमी होतंय आणि ही किती मोठी शांतता आहे पहा. 3 चेंडू डॉट गेल्यामुळे ही शांतता कसली असेल यानंतरच्या सामन्यात जी वादळं उठणार आहेत. म्हणजे असं म्हणलं जातं की जब भी कोई सुनामी आते तो पेड़ के पत्ते भी नहीं हिलते. हो हा चेंडू या दरम्यान पॉईंटच्या दिशेने असेल. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान अगदी एक धाव तर पळून पूर्ण केली गेली आरामशीररित्या आणि धापलक एकीने वाढला जाईल. धापलक धाव संख्या 23 धावा धापलक होतीच्या आहेत. अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. खूप आक्रमक झालाय आकाश आणि पुन्हा एकदा आकाश हेलिकॉप्टर शॉट जिसे थप्पड शॉट भी कहा जाता है. लॉंग दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येत धापलक पुढे जाईल पोहोचेल. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/25 शेवटचे चेंडू शिल्लक राहिले जातात 24 आणि बनवायच्यात अवघ्या 5. 24 चेंडू आणि 5 धावा. तर आता यानंतरचे जे काही दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघांना विनंती केली जाईल की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण ताबडतोब द्या. साईरत्न चॅलेंजर्स आणि श्री भैरवी जिगाई टेंबे. टॉस आपण ताबडतोब करायचं आहे. टेंबे या संघाला विनंती असेल श्री भैरी जिगाई टेंबे संघ कॅप्टन ताबडतोब संपर्क साधा. प्लेइंग 11ची लिस्ट द्या. टॉस करणं सगळ्यात गरजेचं आहे. वेळ सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यातमध्ये आपण पाहतो की नाईट टुर्नामेंट म्हटलं गेलं की त्यासाठी वेळ वाचणं सगळ्यात गरजेचं मानलं जातं. कारण आता आपण पाहिलं तर शार्प 10 वाजून 59 मिनिटं झालेत. 5 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. हा सामना अगदी झटपटरित्या जो संपला जाईल. परंतु जर डॉट चेंडू कुणाल वारंवार जर पडत राहिले तर कदाचित हा सामना सुद्धा थोडासा लांबला जाऊ शकतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज सागर आणि सागरवरती आक्रमण पुन्हा एकदा केलंय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू गुड स्टॉप. चेंडू अडवलाय. एकच धाव आहे. आपलं 26 जिंकण्यासाठी अजून अवघ्या 4 धावसंख्येचं लक्ष आहे. सागर पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यामुळे संघ थोड्याशा अडचणी सापडल्या. सुरुवातीला फलंदाजी सुद्धा अगदी फारशी तगडी होऊ शकली नाही आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला असेल. पुलचा फटका. बॅटवरती चेंडू व्यवस्थित देऊ शकला नाहीये. मिस टाइम होतोय चेंडू. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा आरामशीररित्या जी घेतली गेली. धापलक पुढे जाईल. तो आता 28 धावा आणि अजूनही 2 धावसंख्येचं फक्त लक्ष असणार आहे. खचाखच बरोबर स्टेडियम आपण पाहतोय छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि या मैदानावरती प्रेक्षकांनी या मैदानात आता डोक्यावरती घेतले असं आपण समजूया.
खूप प्रेम आहे या. हो, या दरम्यान मिड विकेटला चेंडू आहे. सुरेख प्रकारचा फटका खेळलाय. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाहेर खेळलेला सुरेख प्रकारचा फटका. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. 6 धावा आणि विजय दोन्ही. आणि विजय सुद्धा संपादन केलाय मोठ्या फटक्याने. तर सामना क्रमांक हा संपला गेलाय. तो तिसरा अगदी एकाती सामना झालाय. आता चौथ्या सामन्याकडे